आज अळीवाची खीर करूयात। थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खायलाच हवी अशी ही अळीवाची खीर आज अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने करूयात। बघा, हे असे असतात अळू। दिसायला अगदी लहान असले तरी पौष्टिकतेच्या दृष्टीने मात्र अतिशय उत्तम असतात। हे फक्त बाजारातून हे अळू आणल्यावर आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचेत, कारण यामध्ये बऱ्याचदा खडे वगैरे असण्याची शक्यता असते। इथे हे मी 2 चमचे अळीव घेतलेत। हे अळीवना आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे। इथे कढईमध्ये हे अळीव घालते आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे अळीव हलकेसे भाजून घ्यायचे। ही ना माझ्या आईची पद्धत आहे, म्हणजे भाजताना हे असं स्वच्छ कपड्याने भाजायचं, म्हणजे त्यावरील काही धूळ वगैरे असेल ना तर ती या कपड्याला पुसलीही जाते आणि एकीकडे आपलं धान्य भाजलंही जातं। हे असे अळीव भाजून घेतल्यामुळे ना खिरीमध्ये त्याचा चिकट असा गोळा लागत नाही, त्यामुळे अळीव हे असे नक्की भाजून घ्या। अगदी मिनिटभरातच अळीव छान चटचट उडू लागतात, तेव्हा लगेच गॅस बंद करायचा आहे। हे भाजलेले अळीव ना एका बाउलमध्ये मी काढून घेतलेत आणि आता यामध्ये कोमट दूध घालायचे आणि तासभर तरी हे अळीव दुधामध्ये छान भिजू द्यायचे। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, यावर झाकण ठेवायचे आणि तासभर तरी अळीव छान असे भिजू द्यायचे। साधारणपणे 1 तासाने बघा अळीव छान असे भिजलेत। आता तुम्हाला दुधात भिजवायचे नसतील ना तर पाण्यात भिजवले तरीही चालेल पण फक्त लक्षात घ्या, अळीव भाजूनच भिजवायचे नाही तर मग त्याचा चिकट असा गोळा लागतो। एकीकडे इथे ना मी दूध तापवायला ठेवलंय। दूध ना हे असं साईसकट घ्यायचं, म्हणजे खिरीला चव अगदी छान येते। आता यामध्ये हे भिजवून घेतलेले अळीव घालूयात। अर्धा लिटर दुधासाठी 2 मोठे चमचे अळीव हे प्रमाण अगदी योग्य आहे। हे अळीव ना आपल्याला या दुधामध्ये छान असे शिजवून घ्यायचे, त्यामुळे एक 4-5 मिनिटं तरी ही खीर व्यवस्थित अशी उकळवून घ्यायची। अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि क जीवनसत्व असतं। तसेच थंडीच्या दिवसांमध्ये होणारी सांधेदुखी, कंबरदुखी आणि केस गळतीवरही अळीवाचं सेवन करणं हे अतिशय लाभदायक आहे। त्यामुळे एरवी नाही पण थंडीच्या दिवसात तरी ही खीर नक्कीच बनवून खायला हवी। इथे ना काही ड्रायफ्रूट्स मी भिजत घातले। ड्रायफ्रूट्स हे असे भिजवून घेतल्यामुळे ना त्यांची पौष्टिकता तर वाढतेच, पण ते पचायलाही हलके होतात, त्यामुळे शक्यतो ड्रायफ्रूट्स भिजवून घ्या। आता यामध्ये भिजवून घेतलेले अक्रोड घालते, भिजवून घेतलेले खजूर घालायचे, भिजवलेले बदाम आणि अंजीरही घालते। ड्रायफ्रूट्स घालणं हे अगदीच ऑप्शनल आहे। 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आणि पुन्हा 1 मिनिट छान असं उकळवून घ्यायचं। आता या खिरीची आणखी पौष्टिकता वाढवायची असेल ना तर तुम्ही मखाण्याची पूडही यामध्ये घालू शकता। वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। या थंडीच्या दिवसांमध्ये बघा त्वचा कोरडी होऊन केस गळतीचा अतिशय त्रास होतो, तेव्हा ही खीर आपण आठवड्यातून 2-3दा खाल्ली ना तर त्याचा आपल्या शरीराला नक्कीच लाभ होतो। बघा, अळीव आपण भाजून घेतल्यामुळे अजिबात चिकट असे वाटत नाही आहेत ना। पूर्वापार आपल्याकडे ही अळीवाची खीर बाळंतिणीला तिच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी तसेच दूध वाढीसाठीही दिली जाते। थंडीमध्ये घरोघरी अळीवाचे लाडू तर केले जातातच, पण ही अशी खीर अगदी झटकीपट तयार होते, त्यामुळे आठवड्यातून 1-2-3दा तरी ही खीर नक्कीच करायला हवी। आता ही खीर बघा छान अशी उकळली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि ही खीर आपल्याला हलकीशी कोमट करून घ्यायची। ही खीर ना आता व्यवस्थित अशी कोमट झाली आहे। आता यामध्ये आपण गूळ घालायचं आहे। गुळाचं प्रमाण हे आपल्या आवडीनिवडीनुसार ठरवावं आणि ज्यांना गूळही चालत नाही त्यांनी खारीक पूड वापरावी। आता हे असं सगळं हलवून घ्यायचं आणि गूळ छान असा विरघळवून घ्यायचा आहे। गूळ व्यवस्थित असा विरघळला की इथे आपली पौष्टिक अशी अळीवाची खीर तयार आहे। फक्त लक्षात घ्या, अळीव उष्ण असल्यामुळे गरोदर स्त्रियांनी मात्र या खिरीचं सेवन करू नये। मी ना नेहमी हा असा थोडासा डिंक तुपाचा हात लावून मायक्रोवेव्हला फुलवून घेते आणि तो यामध्ये घालते। अतिशय साधी, सोपी पण तितकीच पौष्टिक, गुणकारी अशी ही अळीवाची खीर नक्कीच करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।